साहित्यातील रस या विषयावर आपण आज बोलणार आहोत. पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये एरिस्टॉटलने जी शोकात्मिकेची व्याख्या केली होती त्याची चर्चा अनेक वर्ष चालली. ज्या पद्धतीनं एरिस्टॉटलनं मांडलेली शोकात्मिकेची संकल्पना होती त्या पद्धतीनंच भारतीय साहित्यामध्ये जो रसविचार मांडला गेला, भरताने त्याच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये या रसविचाराची मांडणी केली. त्या रसविचाराची चर्चा सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. भरताचं नाट्यशास्त्र ही रसविचाराची गंगोत्री आहे असं म्हटलं जातं. रस सिद्धांताचा जो प्राचीन ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये म्हणजे नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सर्वप्रथम रस या संकल्पनेची चर्चा झाली. या ग्रंथामध्ये रसाबद्दल चर्चा होण्याआधी किमान 2 शतकं याच्यावर विचार सुरू होता असा एक अंदाज वेगवेगळे भारतीय साहित्य विचारवंत जे आहेत ते करतात. रस सिद्धांताचा प्राचीनतम उपलब्ध ग्रंथ भरत मुनीचा नाट्यशास्त्र हा असला तरी भरताच्या आधी नंदिकेश्वराचा उल्लेख केला जातो. रस सिद्धांताचे मूळ कामशास्त्र व कामशास्त्राचे मूळ अथर्ववेद इथपर्यंत ही पूर्व परंपरा पोहोचते. भरताने नाटक हा सर्वश्रेष्ठ वाङ्मय प्रकार मानून त्याचा प्राण रस मानलाय. नाटकाची 4 अंग पाठ्य, अभिनय, संगीत व रस यापैकी पहिली 3 अंगे रसाने नियंत्रित होता असं भरत मानतो. त्यामुळे भरताने जे रसविचार मांडला भरताने तो नाट्यशास्त्राच्या अंगाने मांडला. रस सिद्धांताच्या इतिहासाचे 3 कालखंड आपल्याला पाहता येतात. हे जे 3 कालखंड आहेत ते म्हणजे ध्वनिपूर्व काळ, ध्वनी काळ आणि ध्वनी परवर्ती काळ म्हणजे ध्वनी नंतरचा काळ. आता ध्वनी काय तर ध्वनी विचार. ध्वनिपूर्व काळ हा इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 9 शतक म्हणजे आरंभापासून ते रुद्रटानं त्याची मांडणी केली तिथपर्यंत. रुद्रताटाच्या मांडणीनंतर ध्वनी काळ म्हणजे आनंदवर्धनाने ध्वनी विचार मांडला तिथपासून ते भोज या तत्वचिंतकापर्यंत इसवी सन 850 ते इसवी सन 1056 पर्यंत. आणि ध्वनी परवर्ती काळ म्हणजे ध्वनी नंतरचा जो काळ आहे तो मम्मटापासून ते जगन्नाथ पंडित पर्यंत म्हणजे इसवी सन 11वं शतक ते 17वं शतक असे हे 3 कालखंड सर्वसाधारणपणे मानले जातात. आता जो पहिला कालखंड मानला गेला तो म्हणजे ध्वनिपूर्व काळ. त्या ध्वनिपूर्व काळाबद्दल आपण चर्चा करू. इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 9 शतक
हा संपूर्ण कालखंड जो आहे तो ध्वनिपूर्व काळाचा कालखंड मानला जातो. या काळात भरताच्या नंतर रसाबाबत दोन विचार प्रवाह प्रचलित होताना आपल्याला दिसतात. एक रसविरोधी आणि दुसरा रसवादी. रसविरोधी प्रवाहामध्ये भामह, दंडी, वामन, उद्भट, रुद्रट हे आचार्य येतात. मात्र या आचार्यांची रसतत्वाची सर्वथा उपेक्षा झालेली नाही. रसास त्यांनी काव्याचा आत्मा मानलं नाही इतकंच. रसाचे अस्तित्व व महत्व त्यांना मान्यच होते. भामहाने काव्य सौंदर्याचे मूळ अलंकार मानले व रसाला रसवत अलंकार मानले. दंडीने शब्दार्थ म्हणजे काव्य मानले व रसभाव शब्दार्थाच्या चमत्कृतीतच मोडतात असा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला. त्यामुळे त्याच्या मते रस गौण ठरला. त्याने अलंकाराला प्राधान्य दिले. पण आठही रसांची वर्णनं त्यानं त्यामध्ये केलेली आहे. त्याच्या माधुर्य गुणाच्या वर्णनामध्ये रसविषयक दृष्टिकोनाचा परिचय होतो. भामहापेक्षा त्याचा दृष्टिकोन अधिक अंतर्मुख वाटतो. उद्भटाने भामहाचंच अनुकरण करून रसभावाचं वर्णन रसवत अलंकारातच केलंय. शांत रसासह 9 रसांचा उल्लेख त्याने केला. वामनाचा दृष्टिकोन देखील भामहाप्रमाणेच वस्तुनिष्ठ होतो. त्याच्या काळापर्यंत रसाची अंतरंग तत्व म्हणून प्रतिष्ठा झाली होती. तथापि त्याचा कल रसाकडे नव्हता. तो अर्थपूर्ण क्रांती यातच रस मानतो. रुद्रट हा अलंकारवादी, पण 4 अध्यायातून त्याने रसांचे विवेचन करून रसांचे महत्व सांगितले. मात्र पक्षपात अलंकारांचाच केला. त्याच्या काळापर्यंत रसविषयक आकर्षण वाढले होते. त्यास काव्यविषयक देहवादी व आत्मवादी प्रवाहांच्या मध्यभागी मानता येईल. ध्वनिपूर्व काळामध्ये रसविरोधी अलंकारवादी प्रवाहाबरोबरच रसवादी प्रवाह सुद्धा दिसून येतो. या रसवादी प्रवाहामध्ये लोल्लट, शंकुक, रुद्रभट इत्यादी विचारवंतांचा समावेश होतो. भरताच्या रसनिष्पत्तीच्या सुप्रसिद्ध सूत्राचा लोल्लट पहिला टीकाकार. त्याचा उत्पत्तीवाद प्रसिद्ध आहे लोल्लटाचा. त्याच्या मते मूलतः रस अनंत आहे. तथापि नटांमध्ये प्रकट होत असल्याने त्याचे 8 प्रकार मानावेत. शंकुकाने सुद्धा भरताच्या रससूत्राची स्वतंत्र व्याख्या करून रससिद्धांताच्या विकासाला मदतच केली. शंकुकाने अनुमितीवाद मांडला, तो खूप प्रसिद्ध झाला. रुद्रभट्टाने नवरस, भाव व नायक नायिकांच्या भेदांचे सूक्ष्म विवेचन केले आहे. तो म्हणतो, चंद्राशिवाय रात्र, पुरुषाशिवाय लक्ष्मी शोभत नाही, तद्वत रसाशिवाय काव्यास शोभा नाही, असं रुद्रभट म्हणतो. ध्वनिपूर्व काळानंतर जो दुसरा काळ मानला गेला तो म्हणजे ध्वनी काळ. आता आपण ध्वनिपूर्व काळातली चर्चा ऐकली. आता ध्वनी काळामध्ये म्हणजे इसवी सन 850 ते 11वे शतक या काळात नेमकं रसविचाराबद्दल काय चर्चा झाली ती आपण पाहू. या काळात आनंदवर्धन, भट्टनायक, भट्टतौत, राजशेखर, कुंतक, अभिनवगुप्त, धनंजय, महिमभट्ट,
क्षेमेंद्र, भोजराज व मम्मट हे प्रसिद्ध आचार्य येतात. त्यांनी आपापले काव्य सिद्धांत मांडताना रसविचाराचा आधार घेतलाय. या वेगवेगळ्या आचार्यांची मतं पुढील प्रमाणे. आनंदवर्धन यांनी रसाचे विवेचन रसध्वनीच्या रूपात केले. क्षेमेंद्रने ते रसाश्रित औचित्याच्या रूपामध्ये केले. त्यांचा शिष्य परिवारातील अन्य आचार्यांनी प्रत्यक्षपणे रससिद्धांताचे समर्थन केले. कुंतकाने वक्रोक्तीबाबत आग्रह धरला तरी ध्वनी तत्वास त्याने जितका विरोध केला तितका रसास केला नाही. भोजाचा दृष्टिकोन समन्वयवादी व रसाकडे आग्रहाने पाहण्याचा आहे. भट्टनायकाने साधारणीकरणाचा विचार मांडून काव्यास्वाद प्रक्रियेमध्ये स्पष्टता आणली. त्याने रसाचे व्यावहारिक दृष्टीने प्रतिपादन केले. भट्ट तौताने आत्मवादी दृष्टिकोनातून रसाचे समर्थन केले. अभिनवगुप्त हा प्रमुख रसवादी आचार्य मूलतः ध्वनिवादी सुद्धा आहे. रस सिद्धांत विकासनामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. भरताच्या रससूत्रावरील त्याचे मत अभिव्यक्तिवादाच्या नावाने प्रचलित आहे. शांत रसाविषयी त्याचा आग्रह दिसतो. त्याचे रसविषयक विवेचन व्यापक व गांभीर्यपूर्ण आहे. राजशेखराचा भर कवी शिक्षणावर आहे. रसाचे निर्विवाद महत्व तो मान्य करतो. धनंजयाने रसास शब्दार्थाचे मूळ व एकमेव तात्पर्य मानले आहे. त्याच्या मते रसानुभव म्हणजे आनंदानुभूती होय. माहीम भट्टाने ध्वनिवादाचे खंडन करून रस हाच काव्यात्मा मानला. थोडक्यात आनंदवर्धन ध्वनिवादी व क्षेमेंद्र औचित्यवादी असले तरी ते रसाला महत्व देतात. आनंदवर्धन नुसार गुण, अलंकार, रीती व वृत्ती हे सर्व रसांचे आश्रित असून रसव्यंजकतेतच त्याची सार्थकता आहे. रसाचे निसंदेह महत्व वर्णन करूनही रसाचे माध्यम तो ध्वनी मानतो. क्षेमेंद्र औचित्यवादी असला तरी त्याचा औचित्यवाद रससिद्धांतास पोषकच आहे. रसपरिपाकासाठी तो औचित्याचे महत्व मानतो इतकंच. भोजाचा दृष्टिकोन काव्यांगांच्या समन्वयपर आहे. तो वाङ्मयाचे 3 भेद मानतो: वक्रोक्ती, रसोक्ती व स्वभावोक्ती. या तिघात तो रसोक्तीलाच अधिक प्राधान्य देतो. कुंतक वक्रोक्तीचा समर्थक असूनही त्याने प्रथमतः रसास काव्य लक्षणात व प्रयोजनात स्थान दिले आहे. रसाचे अलंकारात्व सांगून रसतत्वाचे सुयोग्यपणे विवेचन करणारा कुंतक हा पहिला आचार्य. ध्वनी काळानंतर ध्वनी नंतरचा म्हणजे 11व्या शतकापासून पुढचा जो काळ आहे म्हणजे मम्मटापासून जगन्नाथापर्यंतचा 11वं शतक ते 17वं शतक या काळाचा विचार आपण आता करू. या काळामध्ये 4 प्रवृत्ती म्हणजे ध्वनी नंतरच्या काळामध्ये 4 प्रवृत्ती आपल्याला आढळतात. रसध्वनिवादी प्रवृत्ती, अलंकारवादी प्रवृत्ती, ध्वनीद्वारे शुद्ध रसवादी
प्रवृत्ती आणि कवी शिक्षा प्रवृत्ती. मात्र या काळातील सर्वच आचार्यांचं लक्ष रसावर केंद्रित झालेलं दिसतं. प्रत्येकास रसाचे महत्व वाटते. मम्मट ध्वनिवादी असूनही रसविषयक प्रवाहाचे महत्व जाणतो. जगन्नाथ पंडिताने रसाची आनंदमयता श्रुती प्रमाण देऊन आत्मानंदा समान असल्याचं स्पष्ट केलं. अस्ति अत्रापि रसो वैसह रस हेवाय लब्ध्वा आनंदी भवती, या पद्धतीने त्यानं वर्णन केलेलं आहे. ध्वनीच्या 5 प्रकारातील रसध्वनीतच तो सर्वात रमणीय मानतो व रसास रसध्वनीचा आत्मा मानतो. या काळातील रुय्यक, जयदेव व अप्पय दीक्षित हे अलंकारवादी असूनही रसाचे महत्व पूर्वकालीन अलंकार वाद्यांपेक्षा अधिक मानतात. रसवादी आचार्य विश्वनाथने समग्र वाङ्मयात रसाचे सर्वतोपरी महत्व सांगितलंय. काव्य लक्षणातील वाक्यम रसात्मकम काव्यम म्हणजे वाक्य हा रसाचा आत्मा आहे, ही त्याची जी व्याख्या आहे ती सर्व परिचित आहे. त्याच्या मते रीती, गुण, अलंकार हे सर्व रसाचा उत्कर्ष करून काव्याचा उत्कर्ष साधतात. अशा प्रकारे संस्कृत काव्यशास्त्रामध्ये रसतत्वाचे महत्व व परंपरा 18-19व्या शतकापर्यंत सुरू राहील. भारतीय प्रांतिक भाषांमध्ये कोणतेही असे काव्यतत्व नाही की ज्याचे मूळ संस्कृत काव्यशास्त्रात स्पष्टपणे आढळत नाही. त्यातही रस सिद्धांताचे सर्वतोपरी महत्व आजपर्यंत चालत आले आहे. ध्वनीनंतरचा काळ याची चर्चा आपण आता केली. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय साहित्यातील रसविचाराची मांडणी करत असताना ध्वनिपूर्व काळ, ध्वनी काळ आणि ध्वनीनंतरचा काळ या पद्धतीनं चर्चा झाली. या पद्धतीनं ते कालखंड सगळे मानले गेले. मग आता प्रत्यक्ष भरत मुनीचं जे रससूत्र आहे त्या रससूत्राकडे आपण येऊ. भरत मुनी याने नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये हे रससूत्र दिलेलं आहे. ज्याचा आस्वाद घेता येतो, जो चाखता येतो तो रस, अशी व्युत्पत्ती रसाची सांगितली जाते. रस्यते आस्वाद्यते इति रसः असं म्हटलं जातं रसाबद्दल. रस हा काव्याचे प्राणतत्व व आत्मा असल्याचे प्राचीन संस्कृत काव्यशास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. शरीराचे चैतन्य आत्म्याच्या अस्तित्वावर अवलंबून राहते, तसे काव्य शरीराचे चैतन्य रसतत्वावर अवलंबून राहते, अशी प्राचीन काव्यशास्त्रज्ञांची धारणा होती. आत्मा व परब्रह्माला नेत्रांनी पाहता येत नाही, पण तद्रूपतेने अनुभवता येते. तसेच काहीसे रसानुभूतीच्या बाबतही म्हणता येईल. ब्रह्मानंद जसा अवर्णनीय, तसेच ब्रह्मानंद सहोदर असणारा काव्यानंदही लौकिक व अवर्णनीय व अनिर्वचनीय ठरतो. त्यामुळे रसमीमांसा ही मतमतांतराची व गुंतागुंतीची बाब ठरली.
रसाचे स्वरूप प्रारंभी विषयगत वस्तुनिष्ठ होते व नंतर ते व्यक्तिनिष्ठ व सहृदय रसिकाची अनुभूती ठरली. म्हणजे आधी ते ऑब्जेक्टिव्ह होतं, नंतर सब्जेक्टिव्ह झालं. नाना रसांच्या मिश्रणातून भोजनात वा पेयात जसा विलक्षण आस्वाद अनुभवायला येतो, तसाच रंगभूमीवरील समग्र क्रियाकला यांच्या माध्यमातून नाट्यरस अनुभवता येतो, अशी मांडणी भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये केलेली आहे. रसाचे स्वरूप मांडत असताना भरतमुनींनी नेमकं जे सूत्र सांगितलं ते सूत्र तत्र विभावानुभाव व्याभिचारी संयोगात रसनिष्पत्ती असं आहे. म्हणजे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांचा संयोग झाला की रसनिष्पत्ती होते असं ते म्हणतात. या सूत्राबद्दल आपण पुढच्या तासाला चर्चा करू.